पत्नीचा संसार सुरू होतो, 2 मुलं होतात. त्यात गृहिणीची भूमिका फार महत्त्वाची असते. अनेक आव्हानं तिला पेलावी लागतात. सर्व काही सुरळीत सुरू असताना अचानक कुटुंबावर संकट कोसळते. अशा वेळी त्या संकटांना सामोरे जाऊन संसार सुरू ठेवणं तर एक मोठं आव्हान असतं. ह्या आव्हानांना सामोरे जाऊन स्वतःचे सबलीकरण करण्यात आपल्या समाजातील बऱ्याच स्त्रिया यशस्वी ठरलेल्या आहेत. त्यांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आज आपणामध्ये श्रीमती सोफिया परेरा हजर आहेत. त्यांना मी आता आपल्या वैयक्तिक अनुभव कथन करण्यासाठी विनंती करते. श्रीमती सोफिया ह्या पेशाने शिक्षिका होत्या, नंतर गृहिणी आणि पतीच्या निधनानंतर त्या एक उद्योजिका म्हणून कार्यरत आहेत. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या देवाच्या धीराच्या वाक्याने मी आज या व्यासपीठावरून आपले मनोगत व्यक्त करण्याचे धाडस करीत आहे आणि तुमच्यापैकी प्रत्येकाच्या मुखातून हेच वाक्य मला आज ऐकू येत आहे. भिवू नकोस, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. स्टेजवरील सर्व आदरणीय भगिनी, सभास्थानातील सर्व भगिनी, उपस्थित बांधवांनो आणि सर्वप्रथम आजच्या जागतिक महिला दिनानिमित्त मी सर्व माता भगिनींना शुभेच्छा देते. प्रबोधन प्रतिष्ठानामधील सर्व आदरणीय सभास्थानांनी मला महिला दिनानिमित्त बोलायला इथे उभं केलं असलं तरी मी कोणी कर्तृत्वान महिला नसून एक सामान्य गृहिणी आहे. माझं नाव सोफिया संजय परेरा. सांबोडी हे माझं जन्मगाव. गरीब परिस्थिती, परंतु आईवडिलांची एकुलती एक कन्या असल्यामुळे लाडाकोडात वाढली. संघर्ष कसा तो ठाऊकच नव्हता. शिवाय भित्री भागूबाई. शिक्षण संपल्यावर वयाच्या 22व्या वर्षी नंदाखाल येथील खिवणी गावातील संजू परेरा ह्यांच्याशी माझा विवाह होऊन माझ्या संसार पर्वाला सुरुवात झाली व माझा प्रपंच चालू झाला. माझी जगाशी फारशी ओळख नव्हती. माणसं मला ओळखता येत नव्हती, अगदीच बालिश मनानं. अशाच अवस्थेत मला एका पाठोपाठ 2 गोंडस कन्या माझ्या पदरात दिल्या आणि माझ्या मातृत्वाला सुरुवात झाली. कन्यांना वाढवणे, शिक्षकीची नोकरी करणे, संसार करणे हेच माझे जग. मी पूर्णवेळ गृहिणी नव्हते, पण माझ्या प्रिय पतीला संजूला काळाची पुढची पावले जणू अगोदरच ऐकू आली होती. ज्याप्रमाणे महात्मा ज्योतिबा फुलेने सावित्रीबाईला शिकवले, तसेच कुंभाराने मातीच्या गोळ्याला छान आकार द्यावा, शिल्पकाराने दगडातील अनावश्यक भाग काढून टाकावा, त्याप्रमाणे संजूने माझी अशी काही जडणघडण केली की एका गुंगी गुड्यातून एक सक्षम आणि समर्थ गृहिणीत माझं रूपांतर झालं. व्यवहार कसे करायचे, व्यवहारातील बदल या सर्व गोष्टीचे ज्ञान त्यांनी मला दिले. मला धाडसी बनवून माझी पूर्ण इमेजच बदलून टाकली. मी शाळेची नोकरी करत असतानाच आमच्या ट्रकचा रोजचा हिशोब मी पाहत होते, पण एकूण वाढता व्याप लक्षात घेऊन माझ्या सासऱ्यांच्या सल्ल्यानुसार शाळेची नोकरी मी सोडून पूर्णपणे गृहिणी झाली. परंतु माझे पती मला नेहमी म्हणत, घरी राहा पण घरची बनू नकोस, मन गुंतवून ठेव. तेव्हा माझी मोठी मुलगी 9वीत शिकत होती. मी घरसंसार तर सांभाळत होतीच, पण त्याचबरोबर संजूच्या धंद्यात पूर्णपणे लक्ष घालू लागली. माझा वाढता इंटरेस्ट लक्षात घेऊन माल कोठून कसा येतो, त्याचा आर्थिक व्यवहार कसा असतो, याचबरोबर तो मला ट्रक संबंधीची बारीक सारीक माहिती देऊ लागला. त्याही पलीकडे जाऊन मला गॅरेजमध्ये नेऊन ट्रकचे स्पेअर पार्ट, त्यांच्या किमती वगैरेची माहिती त्याने मला दिली. अगदी खरं सांगू का तुम्हाला, मी एक कोरा कागदच होती, पण संजूने त्यावर एक सुंदर चित्र रेखाटली आणि अचानक तो काळदिवस उजाडला आणि क्षणार्धात सारं चित्र विस्कटून गेलं. वयाच्या केवळ 48व्या वर्षी माझ्या प्रियपती संजू अकाली आणि अकस्मात देवाघरी निघून गेला. माझ्यावर आभाळच कोसळली. मी अक्षरशः सेरभैर झाली.
माझे भवितव्य मला काळोखात गेलेले दिसले. माझ्या दोन्ही कन्या तर शून्य झाल्या. एखाद्या इमारतीचा मुख्य खांब कोसळल्यावर ती इमारत पत्त्याच्या बंगल्यासारखी जशी कोसळते, तशी संजूच्या अचानक जाण्याने आमच्या कुटुंबाचा व्यवसायाचा डोलाराच क्षणार्धात कोसळला. कारण संजू हा आमचा एकमेव आधारस्तंभ होता. कुटुंबात कोणीही पुरुष नव्हता. पुरुष नसलेले असे हे घर. माझी एक मुलगी 12वीला व दुसरी मुलगी 8वीला होती. संजूच्या मृत्यूच्या दुःखात बुडून जायचं की ह्या कुटुंबाला सावरायचं. सगळीकडे अंधार. शक्य असतं तर संजूसोबत खाचेत जायची माझी तयारी होती. खरंच मी फार कोसळून आणि कोलमडून गेली होती. देवाच्या मनात काही वेगळंच होतं. जे माझ्या संजूने मला ज्ञान दिले होते ते दाखवण्याचे धैर्य देवाने मला दिले. आणि देवाने देवासारखी माणसे पुढे आणली. त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला. त्यावेळी संजूच्या अगदी संपर्कात असलेले काही विशेष व्यक्ती सायमन सिरेनेकर म्हणून पुढे आली. त्यांची नावे आज ह्या मंचावरून मी घेऊ इच्छिते. फादर एरिक अल्फान्सो ह्यांनी मला आध्यात्मिक धडे दिले व देवाच्या व मरियमातेच्या अधिक जवळ नेले. दुसरे पीटर परेरा, आपले लाडके पेदर बाबा. एकाने आध्यात्मिक बळ देऊन मला लढण्यास उभं केलं, तर दुसऱ्याने प्रत्यक्ष कसं लढायचं हे शिकवलं. ह्या दोघांचे ऋण मी कसे विसरू आणि कसे व्यक्त करू. पेदर बाबा म्हणाले, पोरी उठ, आत्ता उभी राहशील तर तुझं कुटुंब उभी राहील. मी तुला मदत करतो. बाबाच्या या धीराच्या शब्दाने माझ्यात हत्तीची बळ आली. छातीवर दगड ठेवून माझे डोंगरा एवढे दुःख बाजूला झाले. मी डोळे पुसले, कंबर बांधली आणि तिसऱ्याच दिवशी सगळे ट्रक बाहेर काढले. त्याआधी बाबाच्या मदतीने सर्व ड्रायव्हर्स व गाडी कामगारांची मी मीटिंग घेतली. सर्व सप्लायरला फोन करून सहकार्याची विनंती केली. त्या दिवसापासून आजपर्यंत संजूचे ट्रक चालू आहेत. 2 दिवस थांबलेल्या त्या चाकांना गती आली आणि ह्या गतीमुळे माझ्या कुटुंबाची प्रगती झाली. मी उभे राहिले, माझे कुटुंब उभे राहिले. ट्रकचा व्यवसाय हा पूर्णपणे पुरुषाचा व्यवसाय आहे, पण नियतीने माझ्यासारख्या एका सामान्य गृहिणीला हा व्यवसाय सांभाळायला भाग पाडली. तेच ट्रक, तेच ड्रायव्हर, तेच मजूर आणि तेच सप्लायर. फक्त संजूच्या ऐवजी त्याच्या वतीने मी हे सांभाळत आहे, एवढंच. त्यासाठी अन्न बारकावे, बँकेचे व्यवहार, इतर आर्थिक व्यवहार, ट्रकची तांत्रिक देखभाल, ट्रक, टॅक्स, रॉयल्टी, पोलिसांची सर्व कामे हे माझे पती, माझे मित्र, माझे बंधू आणि माझे गुरु असलेल्या माझ्या संजूने मला आधीच काही प्रमाणात शिकवून ठेवलेले होते. त्यामुळे मी एक सक्षम गृहिणीसह एक सक्षम उद्योजिका म्हणून बनले आहे. तसेच दुसरे सायमन सिरेनेकरही आहेत. त्यांची भूमिका पार पाडणारे श्री रिचर्ड टुस्कानो, जे पेशाने कॉन्ट्रॅक्टदार आहेत, ते नेहमी माझ्या पाठीशी उभे राहून मला भावाप्रमाणे मदत करीत आहेत. तसेच श्री जेरोम टुस्कानो या संजूच्या मित्राने पहाडाप्रमाणे माझ्या पाठीशी उभी राहून या धंद्यातील अडचणीच्या गाठी सोडविण्यास मोलाची मदत केली आहे. तसेच संजूच्या गावातील स्नेही श्री फ्रान्सिस गोन्साल्विस हे आजपर्यंत माझ्या साथीला नेहमी तटस्थपणे उभे आहेत. माझे मावस भाऊ श्री चार्लस गोन्साल्विस, पेदर बाबाचे लाडके जावई श्री इग्नेशियस लोपिस, या सर्व लोकांच्या जणू वलयात मी आहे. मला सहकार्य मिळाले. तसेच विटावाले, दगडखडीवाले, रेतीवाले, मातीवाले या सर्वांनी बहीण समजून मोलाचे सहकार्य केले. मला आणि माझ्या कुटुंबासाठी आणि कुटुंबाच्या चरितार्थासाठी करीत असलेल्या उद्योगासाठीच नव्हे, तर एक सक्षम म्हणून बनविण्यासाठी सर्वच पुरुषच पुढे आले, हे मी कधीच विसरू शकत नाही. आणि तुम्हीही त्याची दखल घ्यावी असे मला वाटते. माझ्या निर्णयाबद्दल किंवा माझ्या आचरणाबद्दल नंदाखाल परिसरातील एकाही पुरुषाने कधी नाक मुरडले नाही. उलट मला धीर दिला, प्रोत्साहन दिले. ही खरोखरच कौतुकाची गोष्ट आहे. अशा अर्थाने पुरुष रोजच एक महिला दिन साजरा करतात, महिलाचा आदर सन्मान करतात, असा माझा अनुभव आहे. आज मी माझ्या या आत्मकथेद्वारे माझ्या दुःखाचा बाजार मांडत नाही किंवा कर्तृत्वाचा ढोल वाजवते असं नाही.
कृपा करून कोणी गैरसमज करून घेऊ नका. अशा संकटात उभ्या असलेल्या अनेक गृहिणी आहेत. मी त्यांची एक प्रतिनिधी या नात्याने या गृहिणीची कथा आपल्यापुढे मांडली आहे. एवढेच. हे कथन करण्याची संधी प्रबोधन प्रतिष्ठानाने मला दिली, त्याबद्दल मी त्यांची शतशः ऋणी आहे. प्रबोधन प्रतिष्ठानाच्या सर्व सभासदांना धन्यवाद देऊन त्यांच्या सर्व पुढील व्याख्यानासाठी आणि कार्यासाठी शुभेच्छा देते. पुन्हा एकदा सर्व महिलांना महिला दिनांच्या शुभेच्छा देते. सर्वांनी गेली 10-15 मिनिटे मला सहन केले, त्याबद्दल धन्यवाद देऊन मी रजा घेते. संघर्ष तिच्या वाट्याला येतो, पण धैर्याने ती उभी राहते. स्वप्नांना पंख देत देत नवीन आकाश गाठते आणि ते आकाश गाठण्यासाठी तिच्या पाठीमागे असंख्य पुरुष उभे असतात. त्या सर्व पुरुषांचा आम्हाला रास्त अभिमान आहे. थँक्यू सो मच सोफिया. तंत्रज्ञान, मोबाईल, त्यांचे फायदे, त्यांचे तोटे किती आहेत. मोबाईल व्यसनामुळे, गेमिंगमुळे खूप काही आत्महत्या काही घरात घडत आहेत. कुटुंबातील महत्त्वाचं घटक म्हणून स्त्रियांना, महिलांना कोणती भूमिका घ्यावी हे ठरवता येत नाही. अशा परिस्थितीत ती आव्हानं कशी हाताळावी यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी आपणामध्ये हजर आहेत सौ मेबल फर्नांडिस. त्या मर्देस पॅरिसच्या असून मागील 25 वर्षापासून वेगवेगळ्या शाळेत स्टुडंट काउन्सिलिंग करीत आहेत. त्यांना मी आता आपले विचार मांडण्याची विनंती करते. गुड मॉर्निंग सगळ्यांना. आवाज नाही आहे का? हॅलो. ओके. गुड मॉर्निंग. मंचावर सगळ्या मान्यवरांना तसेच उपस्थित सगळ्या महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा. कोमल है तू कमज़ोर नहीं, शक्ति का नाम ही नारी है, सबको जीवन देने वाली मौत भी तुझसे हारी है. स्त्रियांविषयी अशी काही वाक्य ऐकली की मन भारावून जाते. कोमल आहेस, कमजोर नाही. शक्तीचं दुसरं नाव तुझ्यामध्ये दडलेलं आहे. सगळ्यांना जन्म देणारी, जीवन देणारी, मरणाने देखील तुझ्यासमोर हार मानलेली आहे. असं सगळं असताना, संसार करत असताना काही बिनसलं तर मात्र ह्याच स्त्रीचं नाव पुढे लावलं जातं. आईचे संस्कार बरोबर नाही आहेत, आईचं लक्ष नाही आहे. कोण असते बरी ही आई? आई ही तिच्या भूतकाळातली एक बालिका असते, किशोरवयीन मुलगी असते, युवती असते. लग्न झाल्यानंतर ती स्त्री होते आणि बाळाला जन्म दिल्यानंतर ती आई असते. या एवढ्या सगळ्या काळात कोणतंही प्रशिक्षण तिला दिलेलं नसते. मातृत्व, बालसंगोपन ह्याचे धडे तिने गिरवलेले नसतात. आपल्या पूर्ण क्षमतेने आणि कुवतीने ती बाळाला जगवत असते. आज डिमेलो सरांनी मला मुलांचं भावनिक विश्व आणि त्याच्यामध्ये आईची असलेली भूमिका ह्यासाठी संवाद साधण्यासाठी इथे आमंत्रित केलेलं आहे. जसं मॅडमनी सांगितलं, गेल्या 25 वर्षापासून मी टीनेजर मुलांशी संवाद साधत आहे. माझ्यासमोर येणाऱ्या टीनेजर्सना मी गोपनीयतेचं आश्वासन दिलेलं आहे आणि त्यामुळे आजच्या संवादामध्ये ह्या टीनेजरच्या आत्मप्रतिष्ठेला कुठेही धक्का लागणार नाही ह्याचा मी प्रयत्न करीन. मुलं उद्धट आहेत, ऐकत नाही आहेत, मनमानी करत आहेत. सरळ बोललं जाते. का बरं होतं असं होत असावं? असा हा काय वेगळा काळ आहे की ह्या काळात मुलं आईबापापासून फारकत घेत आहेत. मुलांचा जास्त सहवास आईशी असतो. माझ्यासमोर येणाऱ्या विद्यार्थ्यांची 60% मुलं हे आईला घेऊन नाराज आहेत.
साधी सोपी सरळ उदाहरणं मी तुम्हाला देणार आहे. गेल्या महिन्यात अगदी स्मित हास्य करत असलेली एक मुलगी माझ्यासमोर बसलेली असताना, काउन्सिलिंगची प्रोसेस चालू असताना माझं लक्ष तिच्या हातावर गेलं. तिच्या हातावर काही मला डाग दिसले, पुसट डाग होते, काही डार्क होते. सर्वात प्रथम त्या मुलीने काही नाही टीचर असंच काहीतरी आहे असं सांगून मारण्याचा प्रयत्न केला. खोलवर गेल्यानंतर ह्या मुलीच्या डोळ्यातून हळूहळू संत गतीने अश्रू टपकायला लागले. माझी लहान बहीण काही बिनसलं की चिमटे काढत असते, ओरबाडत असते, हातात आलेल्या वस्तूने मला मारण्याचा प्रयत्न करत असते. टीचर हे सगळं सांगत असताना अश्रू थांबत नव्हते. आणि विशेष म्हणजे हे घडत असताना आई बाजूला असते. आई म्हणते, तू मोठी आहेस. 13-14 वर्षाच्या मुलीला पटकन मोठं केलं गेलं. तिचं बालपण संपलं गेलं. आईविषयी तिने नकारात्मक भूमिका ठेवली. माझं आणि आईचं जमत नाही, आई माझ्यासाठी नाही आहे. माझं दुसरं उदाहरण, बालपणापासून आम्हाला समानतेच्या वातावरणात वाढवलं गेलं. अगदी 8वी-9वीला आल्यानंतर स्वयंपाकघरातील कामासाठी आई मला बोलवायला लागली. भांडी घासणं, भांडी लावून ठेवणं, कपडे फोल्ड करणं. दादाला कधीच बोलावत नाही आहे. टीचर मला तरी असं वाटते की माझी आई तुलना करत आहे. दादा तिचा लाडका आहे, तिला मुलगी आवडत नाही. तिने मनाने असा ग्रह पकडलेला आहे. माझं तिसरं उदाहरण, ती मुलगी 10वीला आहे. या मुलीने चेहऱ्यावर मुखवटा धारण केलेला आहे. सगळ्यांशी हसत खेळत असते, सगळ्यांची लाडकी आहे. गावात, शाळेत, अकॅडमिक देखील खूप चांगली आहे. ही मुलगी काउन्सिलिंगसाठी अधीर झालेली. 1.5 तासापर्यंत ती माझ्याशी जोराने हुंदके देऊन रडत होती. ही मुलगी 3री की 4थीला असताना आईने तिला समोरच्याच्या घरी वाटणी घेऊन पाठवलेलं. आता वाटणी म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पेढे, लाडू, करंजा काहीतरी असेल. पण तिथे गेल्यानंतर तिला अनुभव बरोबर आला नाही. तिकडच्या बाबांनी तिला वेंग मारलेली, मिठी मारलेली. हे येऊन तिने आईला सांगितलेलं. आई सांगते, ते बाबा आहेत, त्यांना मुलं नाही आहेत. बस तिथेच भावनांना स्टॉप केलं गेलं. आज ती मुलगी 10वीला आहे, परंतु ह्या गोष्टी तिला खूपच सतावत आहेत. आईविषयी तिच्या मनात घृणा आहे. ती मुलगी रडून रडून सांगते, मला माझे बाबा सहन होत नाही आहेत, मला माझा भाऊ सहन होत नाही आहे, मला माझे शिक्षक जे पुरुष आहेत ते सहन होत नाही आहे. टीचर, माझ्या बाजूला कोणतीही मुलगा आला तरी मला सहन होत नाही आहे. खूप अस्वस्थ आहे, खूप असहाय्य आहे. अशी ही 3 उदाहरणं सहज सरळ आहेत. गुंतागुंतीची उदाहरणं मी मांडत नाही, हे तर रोजचं जीवन आहे. ऐकणारे कोणी नसतील, समजावणारे कोणी नसतील, तर मग त्या भावनांचा निचरा केला जात असतो. त्या भावना एक वेगळ्या दिशा घेऊन जात असतात आणि मग मनाचे ग्रह आणि अनुमान मांडले जातात. असुरक्षितता, अपराधीपणाची भावना, भीती, एकलेपणाने तर ह्या वयात कहर माजवलेला आहे. 12व्या-13व्या वया आपली मुलं वयात येत असतात. अगदी वादळाप्रमाणे असणारी ही वय असते. मूड स्विंग्स जबरदस्त होत असतात. एकलेपणा, दुःख, बरंच खूप काही असते. नैसर्गिकरित्या ही आकर्षणाची वय असते, ते नैसर्गिक असते, त्याला एक्सपायरी डेट असते. काही काळानंतर ह्या आकर्षणाच्या भावना बदलत असतात. मात्र मुलं ह्यांनाच रिलेशनशिप, अफेअर अशी नावं ठेवत असतात. आणि जसं मी बोलली की एक्सपायरी डेट असलेल्या ह्या फिलिंग्स जेव्हा बदलतात तेव्हा मात्र आपली मुलं रिजेक्टेड फील करत आहेत. आय एम रिजेक्टेड, माझ्यामध्ये काहीतरी कमी आहे म्हणून मला रिजेक्ट केलं गेलेलं आहे. आणि मग एक वेगळ्या प्रकारचा न्यूनगंड मनात घेतला जातो. रिजेक्टेड भावनांना, कमीपणाच्या भावनांना लपवण्यासाठी काहीही करण्याची तयारी माझी असते. अगदी 7वी-8वीची मुलांना सिगारेटविषयीची ओढ लागलेली आहे. फार दुःखद गोष्ट आहे. मुलं गोंधळून जात आहेत. लैंगिक आकर्षणाची तर आसक्ती बऱ्याच लेवलला वाढलेली आहे. माझ्या 25 वर्षाच्या ह्या करिअरमध्ये कधीच
न अनुभवलेली गोष्ट मी अगदी गेल्या आठवड्यात अनुभवली. एक 8वी इयत्तेचा मुलगा मला प्रथमदर्शी वाटलं की हा माझ्या पाया पडण्यासाठी आलेला आहे, माझ्या आशीर्वाद घेण्यासाठी आलेला आहे. नाही, त्या मुलाने हात केलेली मिठी मारण्यासाठी स्पर्शाची ओढ लागलेली आहे. नोव्हेंबरच्या महिन्यात 10वीचा असा एक स्टुडंट माझ्याकडे आलेला. हा मुलगा, ह्या मुलाने माझ्याकडे एक रिक्वेस्ट केली की टीचर, तुमच्याकडे टीनेजर्स मुलं असतात, त्यांना प्लीज माझा हा मॅसेज द्या. हा मुलगा 8वी इयत्तेपासून काही साईट्स बघत आहे. त्या साईड आपल्याला माहिती आहेत, त्या धोकादायक आहेत. या बघितल्यानंतर ह्याला मास्टुर्बेशनची खूपच सवय लागलेली आहे. माइंड खूप डिस्ट्रॅक्ट झालेला आहे. 10वीचा नोव्हेंबरचा महिना आहे, पण तो मुलगा सांगतो टीचर मी हरलेलो आहे, मला झेपत नाही, माझ्याने अभ्यास तर झालेला नाही, परंतु मी शारीरिकरित्या देखील थकलेलो आहे. तुमच्याकडे येणाऱ्या टीनेजर्स मुलांनाही सांगा की प्लीज त्या साईड बघू नका. सगळं भयंकर घडत आहे. जेन जी, जेन अल्फा ह्या काळासाठी ठेवलेली नावं आहेत. कशी सर्वाईव्ह करणार आहेत. त्यात आणखीन वाढीची गोष्ट म्हणजे आपल्या अपेक्षा, आपल्या तुलना ह्या मुलांचं द्वंद्व आणखीन वाढवत आहेत. मुलं सकाळी शाळेत जातात, दुपारी घरी येतात, दुसरी बॅग घेऊन ट्युशनला जातात. घरी येईस तोपर्यंत 7:30 वाजलेले असतात. काळोख झालेला असतो, खेळण्यासाठी बिलकुल वेळ नाही आहे. दुसऱ्या दिवशी टेस्टची तयारी मला करायची असते. एक चक्र चालू आहे. खरोखर आज ह्या ठिकाणी सरांनी मला बोलवलं, मला खरंच खूप बरं वाटलं, कारण मला कुठेतरी ही व्यथा मांडायची होती. मुलं आपली थकत आहेत, प्रेशराईज फील करत आहेत, ताणतणावामध्ये आहेत, चढाओढ लागलेली आहे. चुलत बहिणी, मामे भाऊन, मावस बहीण यांची उदाहरणं. ह्या मुलांप्रमाणे मला पर्सेंटेज भेटले पाहिजे. जर मला कमी मार्क भेटले तर मी आईवडिलांची लाडकी राहणार नाही, मी आईवडिलांची फेवरेट राहणार नाही आहे. ही भीती एक घेऊन ही मुलं बसलेली आहेत. टायमाला आपली मुलं सेल्फ हार्म करत आहेत. या सगळ्यांना पेलू न शकल्याने सेल्फ हार्म, सुसायडलचे थॉट्स देखील बऱ्यापैकी येत आहेत. घरात राहावंसं वाटत नाही आहे. आपण काय करू शकतो? आता तुम्ही सांगाल की फक्त समस्याच मांडणार आहात की पुढे बोलणार आहेत. खूप काही आहे. वेळेचं आपल्याला बंधन आहे. सगळंच काही कॉम्प्लिकेटेड केसेस तुमच्यासमोर नाही मांडणार. आपण काय करू शकतो? जसं मी पहिलंच बोलली की आईचा सहवास. आणि म्हणून सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला मुलांना स्वीकारायचं आहे. ती जशी आहेत तशी. परिस्थिती बदलत आहे, त्या परिस्थितीचा स्वीकार करायचा आहे. ही परिस्थिती जशी मी बोलली की ही वादळासम आहे. वादळ येणार, वारे वाजणार, विजा कडकडणार आहेत. घरात लिटरली दिवाळीच्या फटाकड्याप्रमाणे आवाज होणार आहे. स्वीकारायचं आहे. ठामपणे उभे राहायचं आहे. आणि मुलांना ठामपणे उभे राहू देणार आहोत. आपण त्यांच्याबरोबर राहणार आहोत. थोडं परिपक्व होणार आहोत. समजूतपणाचा एक परिपक्वता आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे. नाहीतर विहिरीत नसेल तर पोहरत कुठून येणार? माझ्यामध्ये जर परिपक्वता नसेल आणि ते वातावरण जर मी माझ्या घरात क्रिएट केलं नसेल तर मग मुलाकडून मी समजूनची अपेक्षा का करावी? तर आपण थोडेसे परिपक्व होणार आहोत. माझा तिसरा मुद्दा जो आहे तो संवाद. हा संवाद, हा विषयच एवढा मोठा आहे की त्याच्यासाठी 1 तासभर लागू शकतो. आपल्याला मुलांशी संवाद साधायचा आहे. आपले आई बाबा काही आपल्यासाठी तास आपल्याबरोबर बसत नव्हते संवादासाठी. मग त्याच्यासाठी मी नोकरी सोडावी का मुलांच्या बरोबर बोलण्यासाठी? नाही. दिवसातले 30 मिनटं. पण ह्या 30 मिनटात मी आणि माझं बाळ, हातात मोबाईल नसणार आहे, रिमोट नसणार आहे, सोलण्यासाठी लसूण नसणार आहे, कांदा नसणार आहे, तर मी आणि माझं बाळ. हा संवाद कसा असणार आहे? हो का, बरं का, ठीक आहे का, अशा शब्दांनी हा संवाद मी पुढे नेणार आहे. त्या संवादात मला जास्त ऐकायचं आहे. ऐकण्याची भूमिका मला घ्यायची आहे. सल्ले, उपदेश मुलांना माहिती आहेत, ते उपजत आहेत. ते उपदेश आणि सल्ल्याने काहीच होणार नाही आहे. उपदेश, सल्ले आपण देणार नाही आहोत. आपली मुलं खूप स्मार्ट आहेत. ते संवादातून बघत असतात
आई जर क्रिटिसाइज करणारी असेल, जज करणारी असेल तर मुलं बिलकुल कबूल होणार नाही आहेत. त्यांना जर थोड्या रीतीने जाणवलं की आई डिटेक्टिव्हगिरी करत आहे, प्रश्न संपला, काहीतरी खोटं बोलून मोकळी होणार आहेत. आणि म्हणून ह्या 30 मिनटामध्ये आपल्याला क्वालिटी टाईम द्यायचा आहे. त्याला बोलू द्या, आपण ऐकूया. कोणत्याही प्रकारचं मध्ये सेंटेन्स आपल्याला नको आहे. मैदानी खेळाची खूप गरज आहे. आता मैदानी खेळासाठी कसा वेळ काढणार आहोत ते वेळापत्रक आपल्याला बनवायचं आहे. माझी मुलं देखील ह्या टीनेजमधून गेलेली आहेत, मात्र तेव्हा मोबाईलचं ॲक्सेस एवढं नव्हतं, मोबाईल एवढा ॲक्टिव्ह नव्हता. एक वेळापत्रक बनवलेलं सहज आणि सरळ. शाळेतून आल्यानंतर दुपारची वेळ अभ्यास, लिखाण जे काही असेल ते 4:30-5च्या दरम्यान ही मुलं जी खेळायला जायची ती 7:30ला घरी येणार, अंघोळ करणार, 8 ते 8:20 रोजरी असणार, 8:30ला तारक मेहता का उलटा चष्मा असणार, 9 वाजता जेवण, 9:30 पावणे 10ला झोपायला गेली, सकाळी 5:30ला उठली. आता हे वेळापत्रक आजच्या मुलांना नाही लागू होणार, कारण ह्याच्यामध्ये ट्युशन आहे. आपली एक मानसिकताच झाली की ट्युशनशिवाय आपली मुलं पुढे जाऊच शकत नाही आहेत. प्रयत्न करूया जर शक्य असेल, किंवा आपण त्या ट्युशन सर मॅडमला जाऊन भेटूया की बाबा 2 तासाचं खूप झालं, 3 तास 3.5 तास मुलं नाही. खरंच अगदी येणारी 99% मुलांनी मला हे बोलून दाखवलेलं आहे की ट्युशनचं खूप प्रेशर येत आहे. मला कोणत्याही ट्युशनची नावं इथे डिक्लेअर करायची नाहीत. नको हो, नको नको. मुलं चिंताग्रस्त होत आहेत, मुलं एक्झामला खूप घाबरी होत आहेत, पॅनिक होत आहेत. तर हे ट्युशनचं कल्चर जर होईल तर थोडंसं आटोक्यात घेऊया. आपली मुलं उपजत आहेत, त्यांच्याकडे बुद्धी आहे. आपल्या मुलांच्या वर्तनाची चर्चा आपण आपल्या बहीण, भाऊ, काका, फॅमिलीसमोर नको आहे. होत असेल तर कौतुक करूया. आठवड्यातून शनिवार रविवारच्या दिवशी जर शक्य झालं तर बॅडमिंटन खेळणं, सायकलिंग करणं, शेतात घेऊन जाणं, असं काहीतरी उपक्रम करूया की 1-2 तास तरी आठवड्यातले आपण त्यांच्याबरोबर घालवण्याचा प्रयत्न करूया. उपदेश, सल्ला देणं खूप सोपं आहे, परंतु प्रयत्न तर करूया. आपण देखील त्यांच्याबरोबर शिकत आहोत. ही आपली देखील शिकण्याची प्रोसेस आहे. आणि म्हणून त्यांच्याबरोबर राहण्याचा, त्यांच्याबरोबर कनेक्टेड होऊया. तू मला बिलॉंग करतोयस ही जाणीव त्याच्यामध्ये आपण देऊ. मी तुझ्यासाठी आहे, काहीही झालं तरी मी तुझ्याबरोबर आहे. जर मुलांना तुमच्या संवादातून ते कळलं तर त्यांना बाहेरच्या सायकोथेरपीची गरज लागणार नाही. तुम्हीच तुमच्या काउन्सिलर असणार. सगळ्या फिलिंग्स तुमच्याशी मोकळेपणाने बोलल्या जाणार आहेत. आणि म्हणून आजच्या दिवशी हाच एक आपला प्रयत्न असणार आहे की मुलांशी कनेक्ट राहूया, त्यांना विश्वास देऊया. तू मला बिलॉंग करतोयस, तू माझ्याबरोबर सिक्युअर आहे. आपल्याला हवं तरी काय, आपलं अंतिम उद्दिष्ट काय की मुलांना प्रोटेक्शन देणं. आपण हे जे काही नियम, हे जे काही क्लासेसला पाठवतो किंवा वारंवार त्यांना जे बोलत असतो ते कशासाठी की ती प्रोटेक्ट राहावी, ती सुरक्षित राहावी, त्यांचं फ्युचर चांगलं असावं. मात्र आपल्या वागण्यातून ग्रह अनुमान वेगळे मानले जात आहेत. फार महत्त्वाची गोष्ट आहे की जसं मॅडमनी बोललं आत्महत्या वगैरे, हे खूप वेगळा विषय आहे. तो इथे न बोललेलाच बरा. आपण काय टाळू शकतो, जसं मी सांगितलं की सहज सुंदर असा जर संवाद मुलाच्या आणि माझ्यामध्ये घडत असेल तर मला त्याच्या प्रत्येक हालचाली, प्रत्येक वर्तन मला कळणार आहे, त्याच्या प्रत्येक घडामोडी मला कळणार आहेत. मग तो जास्त वेळ झोपत असेल, जास्त वेळ खोलीत राहत असेल, त्याचं जेवण कमी झालं असेल, तो उदास असेल, तो अंतर्मुख झाला असेल, तो बोलका असेल तर मला बरोबर कळणार. आणि असं जेव्हा होत असते, जास्त चिडचिडतोय, स्वतःमध्ये जात आहे, स्वतःशी काहीतरी पुडपुडतोय, तर मग त्या ठिकाणी मात्र एखाद्या एक्सपर्टची, सायकोथेरपीची मदत घेणं हे गरजेचं आहे. तुम्ही मला एवढ्या शांतरीतीने ऐकून घेतलं, मला खूप बरं वाटलं. खूप बोलण्यासारखा हा विषय आहे. भयानक आहे, भयंकर आहे, खरंच भयंकर आहे. जर सहज झालं, शक्य झालं तर मुलांना रोजरीची ओढ मात्र आपण लावूया. धन्यवाद. फक्त व्याख्यानामध्ये येऊन चांगला श्रोता नाही तर आज आपल्या मुलांसाठी आपण एक श्रोते बनून घरी जाणार आहोत आणि त्या मुलांना एक जादू की झप्पी देणार आहोत, ज्यामध्ये त्या मुलांना आपण आपलंसं करणार आहोत. खूप खूप धन्यवाद मेबल मॅडम.
मगाशी बसिन कॅथलिक यांनी शिक्षिकेसाठी आणि महिलांसाठी काही योजना ते घेऊन आलेले आहेत. विशेष उल्लेख करायचा म्हणजे आपल्याकडे बराचसा महिला गट हा शिक्षिकी पेशेत आहे आणि त्या पेशामुळे त्यांना सकाळी लवकर उठावं लागतं. काही महिला तर 3:30ला उठून 4:30ला घर सोडतात आणि हे करत असताना त्यांची जीवनशैली पूर्णपणे बदलत आहे. काही मध्ये नर्सेस आहेत, त्यांना तर शिफ्ट ड्युटीज असतात, त्यामुळे पिण्यावरती काही नियंत्रण ठेवता येत नाही आहे. पूर्ण वेळा बदललेल्या आहेत. कधी केव्हा कसं काय खावं प्यावं हे नियंत्रण पूर्णपणे आपल्या हातून सुटलेलं आहे. आणि ह्या विषयावरती हितगुज करण्यासाठी आपणा समवेत हजर आहेत सौ रोशन लोपिस. सौ रोशन लोपिस यांनी मुंबई युनिव्हर्सिटीमधून MSc इन न्यूट्रिशन आणि डायटिक्स हे शिक्षण पूर्ण केलेले आहे. नायर हॉस्पिटलमध्ये त्या डायबिटीस डिपार्टमेंटमध्ये 8 वर्ष कार्यरत होत्या. अभ्युदय मॅटर्निटी हॉस्पिटलमध्ये आहाराविषयी स्त्रियांना त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे 5 वर्ष आणि गेली 5 वर्ष त्या स्वतःची प्रॅक्टिस करत आहे. ओव्हर टू यू रोशन. थँक्यू. स्टेजवरील मान्यवर आणि इथे जमलेल्या सर्व महिलांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आजचा जो माझा विषय आहे तो आहे आहार आणि आरोग्य. मी 2 किंवा 3च मुद्दे तुमच्यासमोर मांडणार आहे. सगळ्यात पहिला मुद्दा जो आहे तो आहे मूल्यमापन. आपली प्रकृती ही चांगली आहे हे आपण कशावरून ठरवतो, तर त्याचं एक साधं सोपं मूल्यमापन आहे जे आहे ब्लड टेस्ट, म्हणजेच रक्ताच्या चाचण्या. सो या रक्ताच्या चाचण्या ज्या आहेत ह्या कोणी कराव्यात? 30 वर्षावरील प्रत्येक व्यक्तीनी, मग ती स्त्री असो का पुरुष, प्रत्येकाने ब्लड टेस्ट किमान वर्षाला एकदा तरी कराव्यात. कोणत्या ब्लड टेस्ट कराव्यात? तर फुल बॉडी प्रोफाईल. फुल बॉडी प्रोफाईलमध्ये काय येतं? शुगर टेस्ट होतात, थायरॉईड लेवल्स, लिपिड प्रोफाईल ज्याला आपण कोलेस्ट्रॉल प्रोफाईलसुद्धा म्हणतो, त्याच्यानंतर लिव्हर, किडनी आणि विटॅमिन प्रोफाईल्स, विटॅमिन D आणि विटॅमिन B12. ह्या सगळ्या किमान वर्षाला एकदा तरी सर्वांनी कराव्यात, तुम्हाला काही प्रकारचा आजार असो वा नसो. आता ज्यांना ऑलरेडी काहीतरी लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे, म्हणजे ज्यांना थायरॉईड आहे, कोलेस्ट्रॉल आहे, BP आहे किंवा हार्ट इश्यूज आहेत, तर त्यांनी त्या प्रोफाईल 3-3 महिन्यावरती रिपीट कराव्यात. म्हणजे ज्यांना डायबिटीज असेल त्यांनी डायबिटीजची प्रोफाईल 3 महिन्यावरती करावी. ज्यांना थायरॉईड आहे त्यांनी थायरॉईड प्रोफाईल 3 महिन्यावरती करावी. आता ही जी ब्लड टेस्ट आहे, ही ब्लड टेस्ट आपण केल्यानंतर बऱ्याच वेळेला असं सुद्धा होतं की आपण ब्लड टेस्ट करतो पण आपण डॉक्टरांपर्यंत पोहोचतच नाहीत किंवा काही कारणास्तव आपण ते रिपोर्ट्स डिस्कस नाही करत. रिपोर्ट्स जर तुम्ही बघितले तर राईट हँड साईडला रेफरन्स रेंज असते आणि लेफ्ट हँड साईडला तुमची व्हॅल्यू असते. म्हणजे तुमची काय व्हॅल्यू आहे अगेन्स्ट द नॉर्मल रेंज. आपण काय करतो, आपण नॉर्मल रेंज बघतो आणि आपली रेंज बघतो आणि बऱ्याच वेळेला आपण स्वतःहून ठरवतो की हे नॉर्मल आहेत. पण इथे एक लक्ष द्यायला पाहिजे की डायबिटीज होण्यापूर्वी प्री डायबेटिक स्टेज असते, थायरॉईड होण्यापूर्वी प्री थायरॉईड स्टेज असते, ज्याच्यामध्ये जर आपण डॉक्टरांकडे पोहोचलो तर ते रिव्हर्स बॅक करणं खूपच सोपं होतं. वर्सेस जर तुम्हाला ऑलरेडी डायबिटीज झाला किंवा ऑलरेडी हार्ट प्रोफाईल जर तुमची गडबड असेल तर तेव्हा ते रिव्हर्स करणं थोडंसं डिफिकल्ट होऊन जातं. तेव्हा वेळेवरती डॉक्टरांकडे पोहोचणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. आता दुसरा मुद्दा जो आहे तो आहे निरोगी जीवनशैली. निरोगी जीवनशैली म्हणजे काय? ह्याच्यामध्ये प्रामुख्याने 4 आधारस्तंभ येतात. सगळ्यात पहिला आहे आपली झोप, त्याच्यानंतर आहे आपला व्यायाम किंवा कसरत, तिसरा मुद्दा आहे इमोशनल वेलबिंग किंवा मेंटल वेलबिंग, स्ट्रेस मॅनेजमेंटसुद्धा इकडेच येतं, आणि चौथा मुद्दा आहे आहार.
आता आपल्या सगळ्यांना माहीत आहे की आपल्याला 7 ते 8 तासाची झोप लागते किंवा त्याची गरज पडते. पण ती गरज का पडते? कारण जेव्हा आपण झोपतो तेव्हा आपल्या शरीरामध्ये जे नवीन पेशी असतात त्यांचं उत्पादन होतं. जे जुने पेशी असतात ते शरीरामधून निघून जाण्याचं कार्य सुरू असतं. आपल्या बॉडीचं साफसफाई, ज्याला आपण इंग्लिशमध्ये डिटॉक्सिफिकेशन म्हणतो, हे झोपेमध्ये चालू असतं. सो 7 ते 8 तासाची झोप ही खूपच महत्त्वाची असते. आता व्यायाम जेव्हा आपण म्हणतो तेव्हा बऱ्याच स्त्रियांचं असं मला सांगणं असतं की मी घरची सगळी कामं करते, आणि ज्या वर्किंग वुमन आहेत त्या मला सहज सांगतात की मी ऑफिसला जाताना 10 मिनटं चालते, मी येताना 20 मिनटं चालते. सो वॉकिंग जे आपण ऑफिसला जाताना किंवा येताना करतो आणि घरची कामं, ह्याला आपण एक्सरसाइजमध्ये कन्सिडर नाही करू शकत. एक्सरसाइज म्हणजे एक स्ट्रक्चर्ड रूटीन असलं पाहिजे, ज्याच्यामध्ये फिजिकल ॲक्टिव्हिटी इज डिफरंट आणि एक्सरसाइज इज डिफरंट. ठीक आहे. एक्सरसाइजमध्ये काय होतं की आपले जे मसल्स आहेत, स्नायू, त्यांचं उत्पादन वाढतं आणि फॅट पर्सेंटेज कमी होतो. वर्सेस आपण जेव्हा वॉकिंग करतो तेव्हा इट इज जस्ट कार्डिओ बेनिफिट्स. तुमचं स्टॅमिना वाढतो किंवा मग आपल्याला हार्ट प्रोफाईलमध्ये इम्प्रूव्हमेंट दिसू शकते. तिसरा आधारस्तंभ आहे स्ट्रेस मॅनेजमेंट किंवा इमोशनल वेलबिंग. सो स्ट्रेस मॅनेजमेंट, आता स्ट्रेस सगळ्यांनाच आहे. आपण लहान मुलांशी बोललो तरी त्यांना पण स्ट्रेस असतो. आपण ऑफिसमध्ये असलो का आपले विचार असतात घरी गेल्यावर काय बनवायचं. आपण घरी असतो तेव्हा आपले विचार असतात की उद्या माझी ही मीटिंग आहे किंवा मुलांचा अभ्यास आहे. सो हे सगळे जे विचार असतात त्याच्यामुळे खूपच जास्त आपल्याला स्ट्रेस येतो. सो इकडे आपल्याला स्ट्रेस मॅनेजमेंट करणं, स्वतःला रोजचे 10 ते 20 मिनटं देणं, ज्याला आपण मी टाईम म्हणू शकतो, ज्याच्यामध्ये आपण आपला एखादा हॉबी असेल तर तो हॉबी आपण संगोपन करू शकतो. आपण मेडिटेशन करू शकतो, वाचन करू शकतो, बागकाम करू शकतो. ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीजनी स्ट्रेस मॅनेजमेंट आपण 10 ते 15 मिनटांनी सुरुवात करू शकतो. चौथा जो आधारस्तंभ आहे तो आहे आहार. आता हे सगळे 4ही आधारस्तंभ जे आहेत ते एकमेकांशी रिलेटेड आहेत. ते सगळ्यांवरती, 4ही एकमेकांवरती अवलंबून असतात. तिसरा मुद्दा जो आहे तो आहे की 30 ते 40 ह्या वर्षांमध्ये एखाद्या स्त्रीमध्ये तिच्या शरीरामध्ये काय बदल होतात. कारण हे बदल आपल्याला वरून सिम्पटम्स किंवा सायन्स म्हणून दिसतात, पण आतमध्ये बऱ्याच केमिकल, बायोकेमिकल, मेटाबॉलिक चेंजेस रोज होत असतात. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे पचनक्रिया, डायजेस्टिव्ह डिसऑर्डर्स. तर आपण बघतो की आपली पचनक्रिया 30 ते 40 वर्षापासून डिक्लाईन व्हायला लागते, म्हणजे ती कमी व्हायला लागते. सो इकडे आपल्याला अनुभव येतात की काही वर्ष अगोदर मला हा पदार्थ पचायचा पण आता तो पचत नाही आहे, किंवा मग आपल्याला गॅस होतो, पोट फुगतं, ॲसिडिटी सातत्याने होते किंवा कॉन्स्टिपेशन हा त्रास सुरू होतो. सो हे सगळे आपल्या गटशी रिलेटेड किंवा डायजेस्टिव्ह सिस्टमशी रिलेटेड असतात, आणि ज्याचं 30 नंतर 30, 35, 40 ह्या वयोगटामध्ये आपल्या शरीरामध्ये त्याचं डिक्लाईन चालू होते. त्याच्या व्यतिरिक्त आपले जे हॉर्मोन्स आहेत, हॉर्मोनल हेल्थ, ह्याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये फ्लक्च्युएशन चालू होतात. सो फिमेल हॉर्मोन जो आहे किंवा ज्याला आपण म्हणतो विमेन्स हॉर्मोन, इस्ट्रोजन, ह्याच्यामध्ये ऑल ऑफ अ सडन डिप होते. म्हणजे ती खूपच तीव्र प्रमाणामध्ये इस्ट्रोजन लेवल्स आपले पडतात, आणि त्यामुळे काय होतं की आपल्याला रात्री घाम येतो. 2 वाजता 3 वाजता
आपल्याला हॉट फ्लशेस चालू होतात. ह्याच्या व्यतिरिक्त केस गळणे चालू होतं किंवा हेअर थिनिंग म्हणजे केस पातळ होतात. आपली जी स्किन आहे ती ड्राय पडायला चालू होते. ह्याच्या व्यतिरिक्त मूड स्विंग्स होतात. कार्डिओवॅस्क्युलर रिस्क फॅक्टर वाढते. म्हणजे आपण बघतो की आपली कोलेस्ट्रॉल प्रोफाईल वर खाली व्हायला सुरुवात होते. ह्याच्या व्यतिरिक्त स्लीप डिस्टर्बन्सेस म्हणजे अचानक रात्री 2ला जाग येते किंवा रात्री 3ला जाग येते आणि मग झोप लागत नाही. सो हे सगळं जे आहे हे इस्ट्रोजन ड्रॉपमुळे होतं. आपल्याला कळत नाही की हे का चालू झालेलं आहे आणि कळाल्यावरती आपल्याला त्याची हाताळणी नाही करता येत. वी कॅनॉट मॅनेज इट. मग काय चालू होतं, डॉक्टरांच्या विजिट्स चालू होतात. सो ह्या सगळ्यामध्ये अजून एक होतं जे आहे मसल मास लॉस. मसल मास लॉस म्हणजे काय की आपल्या शरीरामध्ये जे मसल्स असतात स्नायू त्याच्यामध्ये 3 ते 5% ड्रॉप होतो आणि हे प्रत्येक दशकात होतं. एव्हरी 10 इयर्स 3 to 5% मसल मास लॉस होतो. आता हे सगळे जे सिम्टम्स आहेत हे 35 ते 40 वर्षाच्या स्त्रीमध्ये चालू होतात. ह्या सगळ्यावरती आपण काम करू शकतो का? निश्चितपणे करू शकतो. आपला जो आहार आहे तो जर आपण व्यवस्थित केला तर त्या आहारामुळे आपली व्यायाम करण्याची क्षमता वाढते. ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याला झोपसुद्धा लागायला चालू होते आणि स्ट्रेस मॅनेजमेंटसुद्धा होऊ शकतो. सो डाएट जे आहे ते आपल्याला 3 बाकीचे जे पिलर्स आहेत ते सांभाळण्यामध्ये मदत करतं. सो आपला आहार कसा असला पाहिजे? आहार म्हणजे काय? बऱ्याच जणांना वाटतं की हॉस्पिटलमध्ये जे खातो किंवा मग एखादा आजार झाल्यावरती जे आपण खातो त्याला डाएट किंवा आहार म्हणतात. पण इट इज दी अदर वे राऊंड. जे आपण रोज खातो त्याला आपण आहार असं म्हटलं पाहिजे. आणि ह्या आहारामध्ये 5 फूड ग्रुप्स असतात. फूड ग्रुप्समध्ये कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट्स, फायबर आणि वॉटर हे सगळं येतं. तर तुमच्या आहारामध्ये पूर्ण दिवसामध्ये हे सगळे घटक आले पाहिजेत. आपला जो नाश्ता असतो स्पेशली फॉर विमेन हा खूपच इम्पॉर्टंट आहे. कारण पूर्ण रात्रभर आपण झोपलेलो असतो, पूर्ण दिवसभर आपण काम केलेलं असतं. सो सकाळी उठल्यावरती आपल्या दिवसाची जी सुरुवात होते त्याच्यासाठी जी एनर्जी लागते ते आपल्याला नाश्त्यामधून मिळते. बऱ्याच स्त्रियांबरोबर बोलल्यावरती मला समजून येतं की आपला नाश्ता काय असतो, चहा, कॉफी किंवा चहा आणि टोस्ट किंवा चहा आणि चपाती. तर ह्याला आपण नाश्ता नाही म्हणू शकत कारण इकडे डेफिनेटली न्यूट्रियंट्स कमी पडत आहेत. हे जर आपण बघितलं तर मोस्टली कार्बोहायड्रेट्स आहेत. इकडे प्रोटीन कम्प्लिटली मिसिंग आहे. सो आपल्या प्रोटीनचे सोर्सेस काय आहेत? एग्स, फिश, चिकन, मिल्क आणि मिल्क प्रॉडक्ट्स, पनीर वगैरे. ह्याच्या व्यतिरिक्त स्प्राउट्स, पल्सेस, नट्स आणि सीड्स आणि सोयाबीन. हे जे काही प्रोटीनचे सोर्सेस आहेत हे आपण नाश्त्यापासनं लंच पासून डिनरपर्यंत म्हणजे पूर्ण दिवसामध्ये प्रोटीनचे जे सोर्सेस आहेत ते डिस्ट्रीब्यूट करायला पाहिजेत. तुमचा जो नाश्ता आहे त्याच्यामध्ये तुम्ही बेसनची पोळी, चपाती, त्याच्या जोडीला अंडी किंवा मग चपाती आणि उसळ, मटकीची उसळ वगैरे किंवा ओट्स आणि मिल्क हे साधे सोपे जे ब्रेकफास्ट आहेत हे तुमच्यासाठी सर्वात उत्तम आहेत. ह्याच्या व्यतिरिक्त ब्रेकफास्ट आणि लंच आणि डिनर हे 3 मेन मील्स जे आहेत हे जर तुम्ही बघितलात तर ह्या 3 मेन मील्समध्ये बराच अंतर असतो. ॲटलिस्ट 4 तास ते 5 तासाचा अंतर असतो. सो ब्रेकफास्ट आणि लंचच्या मध्ये एक छोटा स्नॅक, लंच आणि डिनरच्या मध्ये एक छोटा स्नॅक. आता हे 2 छोटे स्नॅक्स म्हणजे चहा नाही, ओके.
हे छोटे स्नॅक्स म्हणजे फळं असू शकतात किंवा मग नट्स आणि सीड्स असू शकतात किंवा मखाने, चणे, खाकरा, कुरमुरा असं काही पण असू शकतं विच इज हेल्दी. सो असा आपला एक आहार असला पाहिजे, ब्रेकफास्ट, लंच, डिनर आणि मध्ये 2 छोटे स्नॅक्स. प्रोटीन इंटेक वाढलं पाहिजे. प्रोटीनचे सोर्सेस मी तुम्हाला सांगितलेले आहेत. सो आय होप की तुम्ही प्रोटीनचे सोर्सेस वाढवाल, जेणेकरून मसल मास जे आहे ते लॉस होणं कमी होईल आणि आपली प्रकृती जी आहे ती चांगली राहील. बऱ्याच वेळाला आपल्याला कमरेचे आजार होतात किंवा विकनेस येतो, सकाळी उठल्यावरती फ्रेश वाटत नाही. या सगळ्याचं कारण असतं लॅक ऑफ प्रोटीन. सो तुम्ही जर प्रोटीन वाढवलं तर बऱ्याच प्रमाणामध्ये हे सगळे सिम्पटम्स तुमचे कवर होऊ शकतात. सो मला वाटतं मी माझे सगळे पॉईंट्स मांडलेले आहेत. जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर मला नंतर विचारू शकता. थँक्यू. खूप खूप धन्यवाद. मला वाटतं रोशन मॅडमने जे 4 पिलं सांगितली ते जर आपण व्यवस्थित सांभाळले तर आपलं जीवन नक्कीच आनंदी होईल. आणि अशा ह्या आनंदी जीवनावरती पुढच्या रविवारी आपण एक व्याख्यान आयोजित केलेलं आहे. महाराष्ट्रभर गाजलेले हलकंफुलकं बोलणारे संजय कळमकर आपल्या भेटीस येत आहेत, तर आपली हजेरी नक्कीच आम्ही अपेक्षित धरतो. थँक्यू रोशन. आज महिला आर्थिकरित्या सक्षम आहेत किंवा पायावरती उभ्या आहेत, पण खरं अर्थकारण महिलांना कळलेलं आहे का? खऱ्या रीतीने त्या सक्षम आहेत? कारण आजही बँकेचे व्यवहार पुरुष मंडळीत सांभाळत आहेत. कितीतरी महिला यांनी अजून बँकेची पायरी देखील चढलेली नाही. बाकी योजना आणि काही इन्व्हेस्टमेंटचे ऑप्शन्स देखील त्यांना माहीत नाहीत. ही माहिती करून देण्यासाठी आणि स्त्रियांना, महिलांना सक्षम, आर्थिकरित्या कसं सक्षम करता येईल ह्यावरती मार्गदर्शन करण्यासाठी आपणामध्ये हजर आहेत सौ लता फोज. लता फोज ह्या BCom ची डिग्री त्यांनी संपादन केलेली आहे. त्यानंतर GDCA, DCBM आणि कम्प्युटर डिप्लोमा करून त्या जीवन विकास नागरी सहकारी पतसंस्थेत कार्यरत आहेत 1992 पासून. आणि मागील 10 वर्ष, जवळजवळ 10 वर्ष त्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे CEO म्हणून कार्यरत आहेत. मी सौ लता फोज यांना आता आपणास मार्गदर्शन करण्याची विनंती करते. ज्या घरामध्ये ज्या घरामध्ये महिलांचा आदर होतो, तिथेच देवतांचा वास असतो, तिथेच खुशाली येते आणि माणूस आनंदी राहतो. सर्वांना जागतिक महिला दिनांच्या खूप खूप शुभेच्छा. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा सामाजिक कार्यकर्त्या माननीय डॉमिनिका डाबरे, सन्माननीय व्यासपीठ व सर्व उपस्थित माझ्या मैत्रिणींनो, सर्वप्रथम आजच्या महिला दिनाच्या कार्यक्रमासाठी माझी वक्ता म्हणून निवड केल्याबद्दल मी आयोजकांना धन्यवाद देते. आज आपण महिला वर्ग सुशिक्षित, सुसंस्कृत झालो असून वेगवेगळ्या क्षेत्रात आपण उंच भरारी घेतली आहे. पुरुष मंडळीच्या बरोबरीने आपण कुटुंब, शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, आर्थिक व इतर सर्व क्षेत्रात कार्य करीत आहोत. पतीच्या बरोबरीने आपण अर्थार्जन करतो, त्यांच्या सर्व निर्णयात आपला सहभाग असतो. तरी काही बाबतीत आपणास अधिक सजग राहणे ही काळाची गरज आहे. मी आर्थिक संस्थेत काम करत असल्यामुळे मला आपल्या समाजाकडून काही अनुभव आलेले आहेत. आजच्या दिवशी मला दिलेल्या अर्थसाक्षरता व महिला सक्षमीकरण या विषयावर बोलताना मी आपणापुढे काही मुद्दे मांडणार आहे. प्रथम म्हणजे वारस रजिस्टर करणे. आपण बँक, पतसंस्था किंवा इतर वित्तीय संस्थेत आर्थिक व्यवहार करताना, उदाहरणार्थ ठेव ठेवताना त्याची गुप्तता पाळतो. परंतु आजच्या धकाधकीच्या जीवनात माणसाची जगण्याची शाश्वती राहिली नाही. तरी भविष्यात सदर आर्थिक व्यवहाराबाबत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. आपल्या कष्टाची पुंजी आपण वित्तीय संस्थेत ठेवलेली असते,
त्याकरिता अधिकृत वारस रजिस्टर करणे गरजेचे आहे. उदाहरणार्थ, एखादा मुलगा किंवा मुलगी लग्नाअगोदर बँकिंग व्यवहार करताना आई किंवा वडिलांना वारस नेमते. लग्नानंतर मात्र त्या खात्यावरील वारस बदलला जात नाही. अशावेळी खातेदाराचे अकस्मात निधन झाले आणि आई वडील वारस म्हणून असून ते अगोदरच मयत झाले असतील तर सदरचे खाते बेनामी होते व त्यामुळे ठेवीदाराच्या मृत्यूनंतर पतीला किंवा पत्नीला पैसे मिळण्यासाठी कायद्यानुसार बँकिंग कायद्यानुसार कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत सक्सेशन सर्टिफिकेट इतर हिस्सेदाराची नाहरकत घ्यावी लागते व ह्यामुळे कुटुंबात वाद पडतात. नात्यात दुरावा तर निर्माण होतोच, परंतु वादामुळे सदर ठेव रक्कम वित्तीय संस्थेत तशीच पडून राहते. आपल्या माहितीसाठी सांगते, आपल्याकडील एका मोठ्या बँकेने वारस रजिस्टर न केलेल्या बेनामी खात्याची ₹17 कोटी एवढी रक्कम रिझर्व्ह बँकेकडे वर्ग केली. आपण जर आपल्या ठेवीला अज्ञान वारसाची म्हणजे लहान मुलांची नेमणूक करीत असाल तर अशावेळी ठेवीकरता पालनकर्ता म्हणजे गार्डियन नेमणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे, जेणेकरून जर ठेवीदाराचा अकस्मात मृत्यू झाला तर ठेवीकरिता आपण नेमलेला पालनकर्ता त्याला त्या पैशाने आपल्या मुलाचे संगोपन करील. त्यामुळे आपल्या कष्टाची पुंजी सुरक्षित राहण्याच्या उद्देशाने वेळीच ठेव खात्यावर वारसाची नोंद करून घ्या. पती पत्नीचे आर्थिक व्यवहार व त्यातून आलेली दिवाळखोरी. पती पत्नीने आर्थिक व्यवहार करताना एकमेकांना विश्वासात घेतले पाहिजे, कारण एखाद्याचा अचानक मृत्यू झाला तर समाजातील देणेकरी आपल्याकडे येत नाही तर घेणेकरी आपल्याकडे आपल्या ओटीवर चढतात व त्यामुळे येणारे टेन्शन, नैराश्य, शारीरिक व्याधी आपले आयुष्य उद्ध्वस्त करू शकते. मुलांच्या मानसिक स्थितीवर ह्याचा परिणाम होतो. आपल्या समाजात अशा काही घटना घडल्या आहेत. एका व्यक्तीने आपल्या आयुष्यभराची संपूर्ण पुंजी एका अनोळखी व्यक्तीला दाखविलेल्या आमिषाला बळी पडून कुटुंबाला विश्वासात न घेता मालमत्तेसाठी गुंतवणूक केली. त्याकरिता त्या व्यक्तीने आपली मालमत्ता व घरातील सोने तारण ठेवले, आपल्या नातेवाईकाकडून पैसे घेतले व अशी कोट्यावधी रक्कम त्या व्यक्तीला मालमत्ता खरेदीपोटी दिली. कालांतराने तो अनोळखी व्यक्ती रक्कम घेऊन पसार झाला व त्या व्यक्तीला पैसे दिल्याचे कुठलेही पुरावे लेखी स्वरूपात ठेवले नाही. कालांतराने नातेवाईकांनी पैशाकरिता तगादा लावला. बँकेकडे तारण ठेवलेली मालमत्ता लिलावात जाण्याची वेळ निर्माण झाली. कुटुंबाला किंवा पत्नीला ह्याची काहीच कल्पना नव्हती. त्यामुळे समाजात आपली आर्थिक दिवाळखोरी जाहीर होऊन आपण टीकेचे धनी होऊ शकतो. म्हणून कुटुंबाला विश्वासात घेऊन व तज्ज्ञाचा सल्ला घेऊन गुंतवणूक करा. मालमत्ता खरेदी कायदेशीर प्रक्रिया. आपल्या कुटुंबासाठी जमीन, फ्लॅट, शॉप इत्यादी मालमत्ता खरेदी करताना पती व पत्नीच्या नावे खरेदी करावी, जेणेकरून कायदेशीर प्रक्रिया, आयकर आकारणी व भविष्यातील गुंतागुंत सोडवण्यासाठी फायदेशीर ठरेल. नाहीतर आगीतून फोपाटे जाण्याची वेळ येईल. एका व्यक्तीने जागा विकत घेण्यासाठी आपली असलेली मालमत्ता तारण ठेवून कर्ज घेतले व सदरच्या कर्ज रकमेतून जमीन विकत घेतली. विकत घेतेवेळी त्या व्यक्तीने कोणत्याही प्रकारची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली नाही. सदरची जमीन नियंत्रित सत्ता प्रकार म्हणजे लिटिगेशनमध्ये निघाली. त्यामुळे जमीन डेव्हलप करताना किंवा जमिनीचा विक्री व्यवहार करताना बऱ्याच अडचणी निर्माण झाल्या. सदर जमीन विकली गेली नाही. त्यामुळे जमीन खरेदीसाठी आर्थिक संस्थेकडून घेतलेले कर्ज थकीत होऊन ती व्यक्ती कर्जबाजारी झाली. त्या व्यक्तीची आर्थिक स्थिती खालावली. परिणामी मानसिक नैराश्यातून त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. कुटुंबातील कर्ता पुरुष गेला. तारण ठेवलेली मालमत्ता लिलावत निघाली व कुटुंब आर्थिक अडचणीत आले. त्यामुळे मालमत्तेत गुंतवणूक करतेवेळी जमीन खरेदी करण्याअगोदर टायटल क्लिअर आहे का तपासण्यासाठी मालमत्तेचा सर्च रिपोर्ट, सरसाईज सर्च रिपोर्ट घ्या. फ्लॅट, शॉप खरेदी करताना बिल्डरबरोबरील व्यवहार तपासा.
VVMCकडून CC आहे का, रेराची मंजुरी आहे का व रेराची मुदत संपल्यानंतर OC आहे का हे तपासून घ्या व त्याकरिता कायदे सल्लागाराचा सल्ला घ्या. आपल्या मृत्यूनंतर मालमत्तेची वाटणी करण्याकरिता मृत्यूपत्र म्हणजे विल तयार करा. ह्यामुळे कुटुंबात वाद निर्माण होत नाहीत. आईवडिलांनी संयुक्तरित्या मालमत्ता घेतली असेल तर जॉईंट मृत्यूपत्र तयार करा. मुले लहान असतील तर मायनर असेपर्यंत पालनकर्ता नेमा. 18 वर्षानंतर सदरची सर्व मालमत्ता मुलाच्या नावे हस्तांतरित होऊ शकते. सोन्यातील गुंतवणूक. सोन्यात गुंतवणूक करणे ही जरी आपल्या भविष्यासाठी व अडीअडचणीच्या दृष्टीने आवश्यक असले तरी त्याची आवश्यक काळजी घेणे गरजेचे आहे. सध्याच्या काळात सोन्याचे भाव आकाशाला भिडलेले असल्यामुळे सोने सार्वजनिक ठिकाणी वापरणे किंवा कपाटात ठेवणे धोक्याचे झाले आहे. त्यामुळे आपला जीव जाऊ शकतो. पूर्वीच्या काळात महिला स्वावलंबी नसल्यामुळे आई वडील आपल्या नवविवाहित मुलीच्या काळजीपोटी थोड्याफार प्रमाणात माहेरवाशिनीला सोने देत असत, जेणेकरून भविष्यात अडीअडचणीच्या वेळेला, उदाहरणार्थ संसार करताना, मुलांना शिक्षण देताना, आजारपणात सोने तारण ठेवून कुटुंबाच्या प्रयोजनासाठी उपयोगात येत होते. ह्याचेच एक उदाहरण म्हणजे आपल्या भारत देशाचे राष्ट्रपती स्वर्गवासी APJ अब्दुल कलाम यांची घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची होती. मात्र त्यांची हुशारी व तल्लख बुद्धिमत्ता पाहून त्यांच्या बहिणीने स्वतःचे सोने गहाण ठेवून आपल्या भावाला उच्च शिक्षण दिले. त्यामुळे सोन्यात गुंतवणूक करताना आवश्यक तेवढीच व दूरदृष्टी ठेवून गुंतवणूक करा. उधळपट्टी व काटकसर. आपल्या उत्पन्नातून आपणास संसारासाठी आवश्यक तितका खर्च करून अनावश्यक खर्च टाळला पाहिजे. आजच्या काटकसरीतून केलेली बचत उद्याचे भविष्य घडवू शकते. डीमार्ट, बिग बाजार, ऑनलाईन शॉपिंग ही आजकालची फॅशन झाली आहे. त्यामुळे जेथे 500 रुपयाच्या खरेदीची गरज आहे तेथे आपण 5000 रुपयाची खरेदी करतो व नको असलेल्या वस्तू घरात घेऊन येतो. त्यामुळे इथे आपले आर्थिक नियोजन चुकते. आवश्यक तेवढेच गरजेपुरता लागणाऱ्या वस्तू घेतल्या तर वस्तूची नासाडी होणार नाही व नाहक खर्च होणार नाही. एखादी अनावश्यक वस्तू खरेदी केली असेल आणि ती एक्सपायर्ड झाली तर आपण ती वस्तू जेव्हा फेकतो तेव्हा आपल्या पैशाची उधळपट्टी करतो. काटकसर करून नियोजन करण्याचे उदाहरण म्हणजे माझी सासू. माझी सासू नेहमी सासऱ्याला घरामध्ये चहा पावडर, साखर व कपडे धुण्याच्या पावडरचा साठा असताना देखील पुन्हा पुन्हा त्या वस्तू आणायला सांगायची. त्यावेळेला ते संतापायचे व सांगायचे, गेल्या आठवड्यातच ह्या वस्तू आणल्या होत्या, त्या संपल्या कशा? सासरे बाजारात गेल्यानंतर मी सासूला विचारायची, घरात वस्तू असताना तुम्ही बाबांना पुन्हा त्याच वस्तू आणायला का सांगता? त्यावेळेला ती मला म्हणायची, पावसाळ्यामध्ये बाजार नसतो, शेतीपासून उत्पन्न नसते, अशा वेळी ह्या साठवलेल्या वस्तू उपयोगी पडतात. मी आर्थिक संस्थेत कामाला असल्यामुळे एक दिवस आमचे बाबा म्हणजे माझे सासरे यांनी काही रक्कम माझ्याकडे आणून दिली. त्यांनी मला सांगितले की उद्या परवा माझे काही बरे वाईट झाले तर ही रक्कम बाळच्या म्हणजे माझ्या सासूच्या जीवासाठी मुदत ठेव करून ठेवू. त्यांनी संसारात काटकसर करून एकमेकाच्या भविष्याची तरतूद केली. मात्र ह्या उलट मला काम करताना आलेला एका कुटुंबाचा अनुभव. एक दिवस एक वयस्कर बाई माझ्याकडे आली आणि मला म्हणाली, मी या संस्थेची सभासद आहे, मला वार्धक्य निधीतून काही मदत मिळेल का? अशी विचारणा केली. त्यावेळेला मी विचारले असता त्या बाईने आपले दुःख सांगितले. त्या बाईचे पती चांगल्या खाजगी कंपनीत कामाला होते. त्यांनी आपल्या दोन्ही मुलाला शिक्षण देऊन शिकविले. त्यांना चांगल्या नोकऱ्या मिळाल्या. आपली मुले आपल्याला म्हातारपणात सांभाळतील असे समजून त्यांनी भविष्याच्या दृष्टीने कोणत्याही प्रकारचे आर्थिक नियोजन केले नाही. पुढे दुर्धर आजारात पतीचा मृत्यू झाला. आज ती बाई आर्थिक संकटाला सामोरे जात आहे. त्यांचे हाल आपण बघू शकतो पण सांगू शकत नाही. आर्थिक नियोजन व गुंतवणूक. मुलांच्या उच्च शिक्षणावरील खर्च, मालमत्ता खरेदी, घर बांधण्यासाठी किंवा दुर्धर आजारपणासाठी कोटीमध्ये खर्च येतो. अशा वेळेला दूरदृष्टी ठेवून आपल्या उत्पन्नाचे आर्थिक नियोजन केले पाहिजे.
उदाहरणार्थ, काही आईवडील आपल्या मुलांना उच्च शिक्षणाला पाठविण्यासाठी शैक्षणिक कर्ज मागणीकरिता येत असतात. ज्या वेळेला ते येतात त्यावेळेला ते खूप मानसिक तणावाखाली असतात. काही मुले आपल्या आईवडिलांचे उच्च शिक्षणाला परदेशी पाठविण्यासाठी पैसे नसल्यामुळे नैराश्येत जातात, आईवडिलांशी अबोला धरतात व स्वतःला बंद खोलीत डांबून घेतात. अशावेळी नातेवाईकांची मदत घ्यावी लागते. मुलांनी प्रथम ख्रिस्त शरीर स्वीकारल्यापासून मुलांच्या शिक्षणासाठी गुंतवणूक करायला सुरुवात करा. जर आपण दरमहा रुपये 5,000 आवर्त ठेवीत गुंतविले तर 18 महिन्यानंतर आपल्याला 1,00,000 रक्कम मिळेल. तीच मिळालेली रक्कम मुदत ठेवीत गुंतवीत राहा. मुलांच्या नावे बचत खाते काढा, त्यांना बचत करायची सवय लावा. केंद्र सरकारची मुलींसाठी जन्मापासून ते 10 वर्षापर्यंत सुकन्या समृद्ध योजना आलेली आहे. त्यामध्ये कमीत कमी वार्षिक 250 ते 1.5 लाखापर्यंत पैसे भरू शकता. ही योजना राष्ट्रीयकृत बँक व पोस्टात उपलब्ध आहे. अशा प्रकारे तुम्ही मुलांच्या शिक्षणाच्या नियोजनासाठी आर्थिक गुंतवणूक करू शकता. आजच्या धकाधकीच्या दैनंदिन जीवनात आपल्यावर अकस्मात मृत्यू ओढावल्यास आपल्या कुटुंबावर आर्थिक अडचणीचा भार पडू नये म्हणून टर्म इन्शुरन्स पॉलिसी घ्या. आपल्या परिसरातील एका व्यक्तीने घरबांधणी कर्ज होते, अकस्मात ह्या व्यक्तीचा मृत्यू झाला, परंतु या व्यक्तीने कुटुंबाच्या हिताच्या दृष्टीने दूरदृष्टी ठेवून टर्म इन्शुरन्स पॉलिसी घेतली. त्यामुळे त्यांच्या मृत्यूनंतर त्यांना मिळालेल्या रकमेतून त्यांचे घरबांधणी कर्ज खाते बंद झाले व उर्वरित रक्कम त्याच्या कुटुंबियाला मिळाली. कुटुंबाची आर्थिक स्थिती डगमगली नाही व ते धक्क्यातून सावरले. ह्या उलट एक तरुण मुलगा एका नामांकित कंपनीत कामाला होता. फ्लॅट खरेदीसाठी वडील व मुलगा दोघांनी संयुक्तरित्या कर्ज घेतले होते. ह्या मुलाचे अपघाती निधन झाले व त्याने कोणत्याही प्रकारचे आर्थिक नियोजन केले नव्हते. त्यामुळे आई वडील आर्थिक संकटात सापडले व त्यांना बँकेकडे असलेला फ्लॅट विकून लहान घरामध्ये जावे लागले. आज आजारपणात खूप महाग झाले आहे. एखाद्या व्यक्तीला अचानक मोठे आजारपण येते व मोठ्या हॉस्पिटलमध्ये जावे लागते. अशावेळी आपणाकडे पैशाची तरतूद नसेल तर त्या आजारावर औषधोपचार मिळवणे कठीण होते. एक व्यक्ती सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्तीनंतर आलेली सर्व रक्कम त्याने आपल्या मुलामध्ये वाटली. असा विचार केला की पुढील आयुष्य दरमहा येणाऱ्या पेन्शनवर निघून जाईल. परंतु काही काळानंतर ह्या व्यक्तीला मोठे आजारपण आले. आजारपणाचा खर्च उचलण्यासाठी आर्थिक नियोजन न केल्यामुळे कुटुंबामध्ये मतभेद निर्माण झाले आणि त्या व्यक्तीला मानसिक व शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागले. ह्या उलट एक तरुण मुलगा मोठ्या संस्थेत चांगल्या हुद्द्यावर कामाला होता. त्यांनी आपला मेडिक्लेम काढताना आईवडिलांना त्यात सामावून घेतले होते. आईला जेव्हा हार्ट अटॅक आला तेव्हा मुंबईतल्या नामांकित हॉस्पिटलमध्ये 1 रुपयाही खर्च न करता उपचार घेण्यात आले. त्यामुळे कुटुंबातील नाते सलोख्याचे राहिले. मेडिक्लेम विमा हप्त्यापोटी किंवा टर्म इन्शुरन्स विमा हप्त्यापोटी येणारा वार्षिक खर्च फार मोठा नसतो. त्यामुळे कुटुंबाच्या आरोग्याच्या दृष्टीने आपल्या उत्पन्नातून काही रक्कम मेडिक्लेममध्ये गुंतवा. आपल्या आईवडिलांनी मळकट्या वाटेवर चालून काटकसर केली व त्यांनी आपल्यासाठी शेतजमिनी राखून ठेवल्या. त्यांनी शेतजमिनीत काबाड कष्ट करून आपल्याला उच्च शिक्षण दिले व त्याद्वारे आज चांगल्या पगाराच्या भरगच्च पगाराच्या नोकऱ्या आहेत. त्यामुळे आपल्यामध्ये आर्थिक सुबत्ता आली आहे व आज आपण त्याच जमिनीवर टुमदार बंगले बांधले असून आपण त्या सुखाचा उपभोग घेत आहोत. आपल्याकडे चांगल्या नोकऱ्या आहेत व त्याच जोडीला पेन्शन देखील आहे. परंतु आजच्या युवा पिढीपुढे खूप मोठी आव्हाने आहेत. त्यांच्याकडे मोठ्या पगाराच्या खाजगी नोकऱ्या आहेत, परंतु उद्या त्या नोकऱ्या राहतील की नाही ह्याची शाश्वती नाही. त्यांना पेन्शन नाही. प्रचंड प्रमाणात कामाचा तणाव आहे. त्यामुळे तरुण वयात आजारपणाला सामोरे जावे लागत आहे. म्हणून आपल्या व मुलांच्या भविष्याचा वेध घेऊन उत्पन्नाचे योग्य प्रकारे आर्थिक नियोजन करून गुंतवणूक करा. शेवटी जाता जाता इतकेच सांगते की जरी आपण जीवनाच्या सर्व क्षेत्रात पुढे असलो तरी काही व्यावहारिक गोष्टीचे भान आपण ठेवले पाहिजे.
आपल्या उत्पन्नाची आर्थिक गुंतवणूक करताना एकाच वित्तीय संस्थेत गुंतवू नका, कारण आज कोणती वित्तीय संस्था कधी डबघाईला येईल ते सांगता येत नाही. म्हणून ठेवताना वेगवेगळ्या वित्तीय संस्थेत व कुटुंबातील वेगवेगळ्या व्यक्तीच्या नावे ठेव रकमेची गुंतवणूक करा, जेणेकरून DICGC अंतर्गत एखादी वित्तीय संस्था अडचणीत आली तर ठेवीदाराला विमा भरपाई मिळू शकेल. त्यामुळे आपली कष्टाची पुंजी सुरक्षित राहील. आपल्या वसईला लाभलेले रेव्हरंड फादर फ्रान्सिस डिब्रिटो यांना दिव्यदृष्टी प्राप्त झाली होती. काही वर्षापूर्वी फादरांनी आपल्या प्रवचनात सांगितले होते की जिवंतपणे आपली मालमत्ता मुलामध्ये वाटू नका. भविष्यात आपली मुले आपल्याला सांभाळतील की नाही ह्याची शाश्वती नाही. त्यांच्यासाठी अंतराळ मोकळे झालेले आहे. त्यांच्या पंखांना बळ द्या. आणि ती आताची वस्तुस्थिती आहे. फादरांनी हे प्रवचन मरिया माऊलीच्या स्वर्गनयनाच्या सणाच्या दिवशी दिले होते, कारण स्त्रिया भावनेच्या आहारी जाऊन आपल्या पतीला आपली सर्व मालमत्ता जिवंतपणीच आपल्या मुलामध्ये विभागून देण्यास सांगतात. आपल्या आयुष्याची कमाई आपण मुलांच्या ताब्यात देतो. केवळ भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका. त्याऐवजी विल तयार करा, म्हणजे मृत्यूपत्र तयार करा. त्यामध्ये आपल्या मालमत्तेची विभागणी करून ठेवा. दूरदृष्टीने योग्य निर्णय घेऊन वर्तमान काळाची व भविष्याची तरतूद करा. शेवटी इतकेच म्हणेन, स्वस्थ राहा, मस्त राहा व खुश राहा. थँक्यू. धन्यवाद. आपण आर्थिक व्यवहाराचे चांगलं मार्गदर्शन केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. फक्त स्वस्त मस्त राहण्यासाठी जीविका आणि बसीन कॅथलिकने जर व्याजाचे दर वाढवले तर आम्ही नक्कीच स्वस्त आणि मस्त राहू. मॅडम, आपण फक्त स्वयंपाकाची चिंता न करता इथे बसलेल्या सर्व महिलांना मी पहिलं अभिनंदन करते की स्वतःसाठी वेळ काढून तुम्ही इथे मागचे जवळजवळ 1.5 तास बसलेला आहात. शेवटची 10 मिनिटं आम्ही घेणार आहोत. मी डॉमिनिकाताई ह्यांना विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करावा. आदरणीय व्यासपीठ, स्टेज समोरील मान्यवर आणि माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, सर्वप्रथम मी सर्व महिलांना आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या शुभेच्छा देते. माझ्या भाषणाला सुरुवात करण्या अगोदरच रुबीना मॅडमने मला पॉईंट दिलेला आहे की 10 मिनटात मॅडम संपवायचं आहे, नाही ती इथे सगळ्यांच्या पोटामध्ये कावळे ओरडायला लागले तर त्याची जबाबदारी तुमची राहील. म्हणून मी जास्त वेळ घेणार नाही. मी जेव्हा हॉलमध्ये प्रवेश केला त्या हॉलमध्ये जेव्हा माझं लक्ष स्टेजवरती गेलं तर स्टेजवरती खूप मोठा काही भपका न करता क्रिएटिव्हिटी वापरून त्या ठिकाणी आपल्या लुगडी ती जे ठेवलेली आहेत ते बघितल्यानंतर मन खूप भरून आलं. आणि हे बघत असतानाच त्याच वेळेला हेमा मॅडमने गायलेलं अंगाई गीत ऐकत असताना अंगावर शहारे आले आणि आईची आठवण झाली, बालपणाची आठवण झाली. त्यामुळे मला सर्वप्रथम अभिनंदन प्रबोधन प्रतिष्ठानचे त्याकरता करायचं आहे की प्रत्येक वेळेला तुम्ही विषय निवडताना हल्ली जी काही परिस्थिती आहे त्या परिस्थितीच्या आधारावरती गेले अनेक वर्ष झाले हे विषय निवडून तज्ज्ञ व्यक्तींना अगदी दुरून लांबून पुणे मुंबईहून बोलावून या ठिकाणी आपल्या पंचक्रोशीतील जनतेसाठी एक प्रकारचा जणू काही ज्ञानामध्ये भर, त्यांच्या अनुभवामध्ये जे काही त्यांना आपल्याला जास्तीत जास्त देता येईल ह्या दृष्टीने जनजागृती देखील तुम्ही करत आहात. त्याबद्दल सर्व प्रबोधन प्रतिष्ठानचे पदाधिकारी आपल्या मनापासून अभिनंदन. हे सर्व विषय निवडत असताना तुम्ही आजच्या दिवशी जे विषय निवडलेले आहे ते सुद्धा हल्लीच्या परिस्थितीला आणि आजच्या दिवसाला समर्पक असे होते. आज या ठिकाणी आपण बघितलं की या परिसंवादामध्ये माझ्या ज्या सहचरणी होत्या त्याने अनेक आव्हानाचा उलगडा आपल्यासमोर केलेला आहे. त्यांनी त्यांच्या स्वानुभवाद्वारे समाजाची खरी ताकद महिलांमध्ये कशी दडलेली आहे, घर सांभाळणे, कुटुंब घडवणे, समाजाला दिशा देणे हे महान कार्य स्त्री करतेच
हे स्वतःच्या उदाहरणाद्वारे ह्या चारही महिलाने आपणासमोर मांडलेलं आहे. अगदी समर्पक शब्दात मांडलं त्यांनी. चारही जणांचं आपण मनापासून अभिनंदन करूया. आपला समाज प्रगतीच्या मार्गावर असताना पुढे जात असला तरी महिलांसमोर अनेक आव्हाने उभी आहेत. त्याचा उलगडा आपल्याला ह्या परिसंवादात झालाच. तो काही अंशी प्रमाणामध्ये तो झालेला आहे. पण काही आव्हानाची ज्या वेळेला आपल्याला कल्पना नाही अशा आव्हानांची सुद्धा त्याने आपल्याला प्रकर्षाने जाणीव करून दिलेली आहे. काही आव्हानावरती त्याने प्रकाशझोत खाली फक्त टाकलेला आहे. आज चारही भगिनी आपल्या प्रातिनिधिक स्वरूपामध्ये होत्या आपल्यासमोर. ह्या सभागृहात इवन आपल्या समाजामध्ये सुद्धा अनेक अशा महिला आहेत की त्या अगदी आपल्या कर्तृत्वाची छाप, आपला संसार, आपल्या मुलाबाळांचं संगोपन, आपली घरातील जबाबदारी, आपली नोकरी सांभाळून आपल्या जीवनाद्वारे जे काही थोडंफार करता येईल त्या दृष्टीने करत असतात. हे आपण ज्या ज्या वेळेला आता आंदोलन बोललं म्हणजे मला ते बोलायलाच पाहिजे. त्या आंदोलनामध्ये प्रत्येक आंदोलनामध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर महिलांचा मोठा सहभाग असायचा. त्यामध्ये महिलांनी सुद्धा खूप पुढाकार घेतलेला आहे आणि त्याबद्दल मला त्यांचं खास अभिनंदन करायचं आहे. आज महिलांसमोर अनेक आव्हाने आहेत. आर्थिक स्वावलंबन नाही, सुरक्षित वातावरण नाही, समान वेतन किंवा समान वागणूक नाही, नेतृत्वाची कमी संधी, काम व कुटुंब याचा समतोल साधणं किती कठीण जातं, घर व नोकरी सांभाळणं किती जिकरीचे झाले आहे. आणि आता आपण जे काही विषय आपल्या या परिसंवादात घेतले ते सोफिया मॅडमला जो विषय दिलेला होता त्या गृहिणीच्या संदर्भात करत असताना आपण बघितलं की संसाराचा खरा आधारस्तंभ कशी गृहिणी असते. घरातील प्रत्येक व्यक्तीची काळजी ती कशी घेत असते. मुलांचे संगोपन, त्यांच्यावर संस्कार, कुटुंबातील एकोपा टिकवणं ही मोठी जबाबदारी असते. अनेकदा आयुष्यात अनेक संकट येतात. आर्थिक व कौटुंबिक अडचणी अशा वेळेला खंबीरपणे उभं राहून कुटुंब सावरायचं काम कशी महिला करते याचं जिवंत उदाहरण सोफिया मॅडम आपणासमोर आहेत. आपल्या पतीच्या निधनानंतर त्या खचून गेल्या नाहीत. साहजिकच सगळं दुःख आहे ते मनात आहे ते सगळंच काही व्यक्त करता येत नाही. आपण जेव्हा त्या दुःखातून जातो तेव्हा आपल्याला ते समजतं. पण या सर्वावरती मात करून त्या खंबीरपणे आपल्या पतीने जे आपल्याला खंबीर उभे राहण्याची जी उभारी दिलेली होती ती उभारी त्याने कायम ठेवली. आणि कायम ठेवत असताना ही उभारी टिकून राहण्यासाठी, त्याच्यामध्ये सातत्य राहण्यासाठी अनेक पुरुषांनी त्यांच्या जीवनामध्ये कसं मोठं स्थान मिळवलेलं आहे हे त्याने आपल्या अनुभवाद्वारे आपल्याला सांगितलेलं आहे. आणि आज त्या उत्तम उद्योजिका म्हणून कार्यरत आहेत. त्याबद्दल मॅडम तुमचं परत एकदा मनापासून अभिनंदन. मुलांचं भावनिक विश्व यावर बोलत असताना मेवल मॅडमने अनेक उदाहरणं आपल्यासमोर ठेवलेली आहे. होय, खूप मोठं आव्हान हल्ली आपल्यासमोर ते आहे. हल्ली तंत्रज्ञानाचा काळ, मोबाईल, इंटरनेटचे जीवन अगदी सोपं झालेलं आहे. पण त्याचे दुष्परिणामही खूप मोठे झालेले आहेत. मोबाईलचं व्यसन, गेम्स आणि सोशल मीडियाद्वारे मुलांची मानसिकता बदलत चाललेली आहे आणि त्यामुळे काही ठिकाणी गंभीर घटना देखील घडत आहेत. त्यामुळे आपल्या मुलांना योग्य ते मार्गदर्शन व संस्कार देणं काळाची गरज आहे. मुलांची मानसिकता म्हणजे त्यांची विचार करण्याची पद्धत, भावना, वागणूक आणि जगाकडे पाहण्याचा त्यातला सकारात्मक दृष्टिकोन हे आपल्याला बदलायला हवा. हा मेळ साधणं ही महिलांसमोरील एक प्रकारची कसरतच आहे. कारण पुरुषापेक्षा आपली मुलं आपल्या आईकडे, आपल्या बहिणीकडे जास्त अगदी आकर्षित झालेली असतात. तर अशा वेळेला मुलांचं भावनिक विश्व सांभाळणं एक मोठं आव्हान कसं आपल्यासमोर आहे. मुलींची सुरक्षिततेचा अभाव जो आहे त्यामुळे मुलींना विश्वासात कसं घेतलं पाहिजे. जीवनात प्रत्येक बाबतीत स्पर्धा असताना देखील आपल्या मुलांना
सकारात्मक दृष्टीने कशा प्रकारे आपल्याला त्यांच्या जीवनामध्ये पुढे नेता येईल आणि त्यांच्याशी आपल्याला कसा चांगला संवाद साधता येईल हे मेबल मॅडमने आपल्यासमोर अगदी जी भावनिक विश्व जे आहे ते आपल्यासमोर उभं केलेलं आहे. मॅडम, परत एकदा तुमचं मनापासून अभिनंदन. आपण म्हणतो आहार, काही वेळेला आपण आपल्या आहारावरती दुर्लक्ष करतो. काय सांगत असतो, उद्या मराठी ते आज मरेल गणी खासा ग होडासा गा, असं आपल्या मनामध्ये ती भावना असते. पण आपण जर संतुलित आहार घेतला तर आपलं पुढचं जीवन कसं अगदी सुखकर होईल. आजच्या बदलत्या जीवनशैलीमध्ये आपण बघितलं की महिलांसमोर जे अनेक आव्हानं आहेत ना, त्याच्यातलं दुसरं मोठं आव्हान कोणतं की आपल्या घरातील मुलांना आणि विशेष करून पुरुषांना त्यांच्या आवडीचं कसं देता येईल, त्यांना खुश कसं करता येईल ह्याकडे आपण जास्त लक्ष देत असतो. आणि आताची जर मुलं आपण बघितली, आपली मुलं किंवा आपली नातवंडं यांचं फास्ट फूड किंवा जंक फूड जे आहे याच्याकडे जास्त लक्ष असते. ते त्याला खायला आवडते, पण त्यांना कल्पना नाही ही चव जी आहे ती फक्त जिभेपुरता मर्यादित आहे आणि पोटात गेल्यानंतर त्याचं काही वेळेला कसं विष होतं ह्याची जाणीव आपल्याला आपल्या मुलांना करून देणं किती आव्हान मोठं आहे हे आपण बघत असतो. कारण आपल्याला काय वाटते, मुलाचं आपलं पोट भरलं पाहिजे, नातवाचं आपलं पोट भरलं पाहिजे, त्याने काहीतरी काय खाऊ नये पण त्याचं पोट भरलं पाहिजे ह्याकडे आपण जास्त लक्ष देतो. तसं न करता वेगवेगळ्या प्रकारची प्रोटीन्स आपल्या मुलाच्या पोटामध्ये कसं जाणं आवश्यक आहे आणि त्यामुळे आपल्या आरोग्याची कशी आपण काळजी घेतली पाहिजे. आणि ह्यासाठी आपले जे 4 आधारस्तंभ आहेत, मूल्यमापन, निरोगी जीवनशैली, स्ट्रेस मॅनेजमेंट आणि आहार, ह्या 4 आधारस्तंभाविषयी अगदी सविस्तर रोशन मॅडमने आपणासमोर अगदी साध्या सोप्या भाषेत आपल्याला समजेल अशा प्रकारे, डॉक्टरी भाषेमध्ये नाही तर आपल्या अगदी घरच्या भाषेमध्ये त्याने आपल्यासमोर मांडलेलं आहे. आणि त्याने शेवटी जाताना हेच त्यांना सांगायचं होतं की निरोगी शरीरातच निरोगी मन वसते आणि त्याचा पाया म्हणजे योग्य आहार आहे. मॅडम, आपण हे आम्हाला योग्य वेळी जाणीव करून दिले त्याबद्दल आपला देखील मनापासून अभिनंदन. आता जर म्हटलं तर आर्थिक साक्षरता, लता मॅडमने अगदी उदाहरणाद्वारे कशा प्रकारे आपल्यामध्ये आर्थिक साक्षरता देखील असणं महत्त्वाचं आहे. कारण आजच्या काळामध्ये ही प्रत्येक महिलासाठी अत्यंत आवश्यक आहे. बँकिंग व्यवहार, आपलं उत्पन्न, बचत, गुंतवणूक, आर्थिक नियोजन ह्याची माहिती असणे कसं गरजेचं आहे. पूर्वी स्त्रिया शिक्षित नव्हत्या किंवा सर्व्हिस वगैरे करत नव्हत्या, बाजार घेऊन जायच्या, बाजारातून आल्यानंतर थोडेसे पैसे बाजूला काढून ठेवायच्या. तेव्हा बँका पण नव्हत्या, आपण आमच्या भाषेत आम्ही बोलायचं बारोजा बाजूला करायच्या. म्हणजे थोडंफार उरलं तर कधी काही संकट आलं ना तर त्याचा वापर आपल्याला आपल्या जीवनामध्ये करता येईल असं बारोजा हे करायचं. तेव्हा त्यांना असं कोणी स्टेज याचं काही मॅनेजमेंटचं काही आर्थिक ह्याविषयी काही सांगितलं नव्हतं, पण त्यावेळेला ते विचार करत होते. ह्यावेळेला आपण काय करतो, अरे मुलाला कसं खुश करता येईल, त्याला कसं जास्तीत जास्त देता येईल, हे करत असताना आपण आपल्या पुढच्या आयुष्यातलं देखील आपल्याला कशा प्रकारे नियोजन करता येईल आणि त्यामुळे पुढे आपल्या मुलांना देखील आपला भार व्हायला नको. एखादं संकट आलं, आजार आला, त्या आजारामध्ये आपल्याला त्याचा कसा वापर करता येईल, पुढे राहिलं ते आपल्या मुलांसाठीच ते राहणार आहे. पण हे जे थोडंसं नियोजन करणं फार कसं गरजेचं आहे ते वेगवेगळ्या उदाहरणाद्वारे लता मॅडमने सांगितलं की त्यामध्ये आपल्याला अधिकृत वारस नेमणं, गुंतवणूक कशी करावी, बचत कशी करावी, त्यासाठी काटकसर करणं आणि उधळपट्टी टाळणं कसं महत्त्वाचं आहे. ह्या सर्व गोष्टीविषयी अगदी सविस्तर उलगडा मॅडमने आपल्या स्वानुभवाद्वारे, कारण त्या पतपेढीमध्ये CEOचं कार्य करीत आहेत, त्या आपल्या अनुभवाद्वारे त्यांनी ते सांगितलेलं आहे. मॅडम, तुम्ही आम्हाला जाणीव करून दिल्याबद्दल आपला देखील मनापासून अभिनंदन. आता हे करत असताना महिला सक्षमीकरणाच्या संदर्भात आपण नेहमी बोलतो. महिला सक्षमीकरण म्हणजे काय की त्या महिलांना केवळ अधिकार देणं नाही तर त्यांच्यामध्ये आत्मविश्वास,
त्यांना योग्य ती संधी देणं आणि योग्य ते वातावरण निर्मिती करणं. आणि जेव्हा महिला सक्षम होते त्यावेळेला सगळं कुटुंब सक्षम होते आणि कुटुंब सक्षम झालं की आपला समाज सक्षम होतो आणि समाजाबरोबर आपलं राष्ट्र देखील सक्षम व्हायला आपण हातभार लावत असतो. आज प्रबोधन प्रतिष्ठानने या विषयावर आपणा सर्वांना मार्गदर्शन मिळावे या हेतूने हा उपक्रम आयोजित केलेला होता. ही अत्यंत आनंदाची आणि कौतुकाची बाब आहे आणि अशा कार्यक्रमाची, अशा विषयाची आपल्या समाजाला नितांत गरज आहे. मात्र आजचा परिसंवाद केवळ चर्चा न राहता नवीन विचार, सकारात्मक बदल व कृतीची प्रेरणा देणारा ठरेल अशी आजच्या उपस्थितीवरून तरी मला खात्री वाटते. कारण प्रत्येकांचा चेहरा, कोणाची काहीही लुडबुड सुरू नव्हत्या, सगळ्याजणी बोलत होत्या तेव्हा अगदी कान टवकारून ऐकत होते, मन लावून ऐकत होते. आणि त्यावरून मला वाटते की मला त्याची खात्री आहे की ही प्रेरणा आपल्याला पुढे देत जाणार आहे. महिलांना संधी द्या, त्या स्वतःचा मार्ग तयार करतील आणि समाजाला प्रगतीच्या आणि दिशेने घेऊन जातील. ह्या आजच्या आपल्या परिसंवादाच्या महिलासारख्या उंच अशा भरारी घेतील. आपण सर्वांनी मिळून महिलांचा सन्मान, समानता आणि सक्षमीकरणासाठी कार्य करूया. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद.